इलेक्ट्रिकची कामं घेतली जातील आमच्याकडे. 250 रुपये. हा 250 रुपये. किती? 250 रुपये मजुरी. 250 रुपयात काय काय पण हे फक्त हा स्टार्टिंग EMI. हा बघा, हा तो नवीन माउंट आहे मागवलेला. आता तो आहे ना, हा काढून ठेवतो सध्या आणि हा लावून आता चेक करू. आज मस्त ऊन पडलं, एकदम छान वाटतं आणि थोडासा गारवा आहे आणि स्काय पण बघा पूर्ण ब्ल्यू दिसतोय ना, त्याच्यामुळे मजा वाटते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आता 2 दिवस व्हिडिओ आला नसेल कारण मी पण शूट केला ना, सगळी गडबड चालू होती त्याच्यामुळे आणि थोडा आळस पण होता. तर आता हे बघा जवळपास आहे ना, अरे इथून दिसणार ना, 12:30 झालेत आणि आता व्हिडिओची सुरुवात करतोय. कारण काय झालं, प्री वेडिंगचं काम चालू आहे, तो सगळा प्रॉपर लाईनअप झालाय, सगळं रेडी. कलर चालू होतं, कलरचा आहे, थोडं टेक्स्ट वगैरे टाकायचे आहेत. बाकी इफेक्ट टाकून सगळं रेडी केलंय. त्या 4 क्लिप आहेत त्या सगळ्या रेडी झाल्यात. त्याच्यामुळे तो आता उद्या ही व्हिडिओ फायनलच करून टाकू आणि आता बघूया दुपारनंतर वाटल्यास गाडीना वॉश करून म्हणू. कारण काय झालंय, गाड्या पण एवढ्या खराब झाल्यात ना भरपूर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता जायचं आहे ना, आपल्या एक एक गोष्टीची तयारी आहे. फक्त आता वस्तू येण्यापैकी फक्त फ्लश लखा आपले फक्त आहे ना, बघितलं ना तर फक्त टेल बॅग आहे ना गाडीवरची, तीच फक्त बाकी राहिली. बाकी तर आपण सगळ्या गोष्टी परचेस केल्या. कारण कसं आहे, राईडला जाताना ज्या लागणार आहेत त्या लागणार आहेत, त्याला काहीच ऑप्शन नाही घेण्यात आहे. आणि आता जर घेतलं ना, ती 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. परत लाईफ टाईम आपल्याला जेवढ्या राईड होतील त्याला ते यूज होणारच आहे, त्याच्यामुळे नंतर खर्च नाही आहे. त्याच्यामुळे आता कशी राईड पण जास्त दिवसांची होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे बोलतो घेऊया. तर आता दुसरं काय झालं माहिती का, आता हा बघा, अरे इकडून निघालं रे, हा आहे ना, हा ॲडॅप्टर, हा एक एक्स्ट्रा मागवला. कारण एक आहे ना ऑलरेडी कुठे गेला, हा बघा, हा इथे हा लावलेला आहेच, आधीचा आहे तो. पण कसं आहे, माईक पण एक्स्ट्रा मागवले, त्याच्याबरोबर 2 माईक एक्स्ट्रा मागवले, हा ॲडॅप्टर पण एक्स्ट्रा मागवला. कारण कसं आहे, सगळा गेम माईक आणि त्या ॲडॅप्टरचाच आहे. समजा असं होणार नाही, हाच आहे जुनावाला, तोच पूर्ण जाऊन येईल अख्ख्या ट्रिपमध्ये. पण बाय चान्स जर रस्त्यात कुठं काय झालंच त्या ॲडॅप्टरचा किंवा माईकचं, तर करणार काय, असा विषय आहे ना. मेन सगळा गेम अख्खा शूट आपण चाललोय फिरण्यासाठी, बट नुसतं फिरायचं नाही, फिरण्यासोबत आपल्याला कंटेंट पण शूट करते, तुमच्यासाठी व्हिडिओ देणार आहेत बघण्यासाठी. आणि सगळा ते गोप्रोवर, माईकवर आणि त्याच्या ते ॲडॅप्टरवर गेम आहे. त्याच्यामुळे ते जर गडबडलं ना तर सगळं गडबडलं अख्खी ट्रिप. आणि तिथे भेटू शकतो, नाही भेटणार असेल तर विषय नाही, पण तिथे शोधणार परत सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे सगळीच वेस्ट होणार सगळं टाईम. त्याच्यामुळे ते पण मागवलं. गोप्रोची बॅटरी पण मी एक्स्ट्रा मागवली, कारण एक बॅटरीमध्ये 3 बॅटरी होती, एक बॅटरी खराब झाली होती, 2 मागवली, 4 बॅटरी झाल्या. म्हणजे ते पण टेन्शन नाही, म्हणजे किती पण यूज करा जाईपर्यंत गोप्रो कंटिन्युअस बॅटरी आहे आपल्याकडे, म्हणजे चार्जिंग करायची पण गरज नाही, त्या लोकेशनपर्यंत पोहोचणार. कारण 4 बॅटऱ्या इनफ, म्हणजे मोर दॅन इनफ झाल्या. आणि एक शेवटची राहिली आपली टेल बॅग आहे. तर ती टेल बॅग आहे ना, ती पण आता 2 दिवसात येईल, दाखवील. ती पण जवळपास 70 लिटरची टेल बॅग आहे. म्हणजे जर विचार केलात ना, हे बघा, इथून आता पहिली कशी होती, जी आपली रेडवाली बॅग होती ती पण असं ठेवायचो अशी, आणि इकडून त्या स्टेअर्स सगळे खाली लॉक करायचो. मग असा जी टेल बॅग येईल ना, ती इथे तेवढी गॅप आहे अशी, आणि इकडे खाली आहे, इकडे खाली आहे, आणि अशी पूर्ण हायटेड आहे. म्हणजे बरोबर 70 लिटरची जी आहे ती ह्याच्यात सगळं सामान राहील. म्हणजे प्रॉपर साईडला पण खण मस्त आहेत आणि बाकी स्पेस पण मस्त आहे, कपडे वगैरे सगळं जे काय आणायचं आहे ना एकदम प्रॉपर राहील. परत आपल्या पाठीमागे आहे ना, पाठीमागे आपली जी हायड्रेशन बॅग आहे, त्या हायड्रेशनची ती 2 लिटरचा पाऊच राहून परत त्याच्यामध्ये जागा नाही, त्याच्यात पण आपल्या छोट्या मोठ्या काय वस्तू असेल त्या पण राहू शकतात, त्या सगळ्या जरा. समोरची बॅग आहे, त्याच्यामुळं ऑल सेट आहे. फक्त गाडीचा हा टायर आहे ना, हाच फक्त आता बाकी आहे. तो आता काय करू, आता एवढंच ना, अजून 2 महिने आहेत जायला आपल्याला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला. पण मार्चलाच जाऊ. हे बाबा शांत बस रे, ह्यांचा आवाज जाम येतो, नंतर काढताना नको होतो. तर त्यावेळेला जायच्या आधी तो टाकून देऊ, सध्या ओके आहे. तो चेंज केला, पुढचा टायर तो नवीनच आहे. बाकी गाडीची सर्व्हिसिंग केलेली आहे, बाकी काय करायचं नाही. स्पार्क प्लग वगैरे बघू जायच्या वेळेला, जर ते वाटलं ते ओके वाटत पण तरी चेंज करू, नवीन टाकून घेऊन जाऊ. बाकी तर गाडीचं सेट आहे सगळं, काय टेन्शन आहे, लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर असं सगळं आहे. आता काय करू, तो माउंट जो आणला, तो ॲडॅप्टर जो आणलाय ना, त्याला आता चेक करायला पाहिजे. 7 दिवसाची रिप्लेसमेंट आहे, जर खराब असेल तर तो चेंज करता येईल. अच्छा गावा त्यांच्या हे खतरनाक आहे, हे वाटला होतं अक्षरशः सगळ्याचं. तर आता दुपारनंतर आहे ना 4-4 वाजता नंतर आहे ना जाऊ, या दोन्ही पण गाडी घेऊन जाऊ. गौरव आहे का बघतो, एक गाडी गौरव सांगू, तू घे, एक मी घेतो. गाडी पण वॉश करू आणि त्या ॲडॅप्टरला पण चेक करू, म्हणजे कळेल. जर खराब असेल तर आता चेंज करता येईल, नाहीतर ऑल गुड. ओके, तर चलो, आजच्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे. Later that same evening. लाईट जामच गेलंय.
हा बघा, हा तो नवीन माउंट आहे मागवलेला. आता तो आहे ना, हा काढून ठेवतो सध्या आणि हा लावून आता चेक करू. थांबा एक मिनिट. ना बघा एकदम परफेक्ट बसला. आपण इकडे ह्याला लावूया, हा चेक करू. कारण कसं आहे, प्रॉपर असेल ना मग प्रश्नच नाही. प्रॉपर नसला तर कसं ते चेंज करता येईल ना, म्हणून त्याच्यामुळे थोडंसं झोपलो होतं. आणि त्यात काय झालं, लाईट गेली त्याच्यामुळे मग काम पण थांबवलं. काम चालू. चलो गाडी पण वॉश करून आणू आणि त्याची पण शिकली, दोन्ही पण गोष्टी होतील. गौरव पण आहे. कारण चल तू पण दुसरी गाडी घे, मी एक गाडी घेतो. आणि हा बरं आपला हा जुना माउंट. अच्छा सगळं घ्यायला लागतं. 6:05 झालेत, तर यायला लागेल परत. 7 वाजता क्लास आहे. कोण स्टार्ट करते मध्ये पण गाडी तर बरेच दिवस बंद होती. धूळ बघितलं तेव्हा किती बसले सगळं डाग होती. आता वॉश करून की सगळं ओके होईल परत. हा बघा, ह्याचं हे काम चालू आहे इकडं वगैरे. इलेक्ट्रिकची कामं घेतली जातील आमच्याकडे. 250 रुपये. हा 250 रुपये. किती? 250 रुपये मजुरी. 250 रुपयात काय पण हे फक्त हा स्टार्टिंग EMI नाही पण ते लावणार काय करायचे 250 रुपयात? EMI लोन फॅसिलिटी. हो का? लोन वर आहे 250 पासून EMI. हो का? म्हणजे परवडत सगळ्यांना. तुम्ही हप्त्याने आम्हाला पैसे द्या. हे भारी आहे. चलो निघालो. यांचं हे काम चालू होतं म्हणून थांबलेलो. गौरवची गाडी घेतली. एकच दोन्ही गाडी वॉश होतील ना, वॉश पण करू. राहून अरे बंद. पत्ता बंद. आत्ता बंद. तर गडबड झाली. त्यांना पण लावलेला फोन नंबरवरून. बट नंतर हे पण बोलले इथं असतात ना लाईट नाही. नंतर क्लिक झाले, अरे बरोबर सकाळपासून लाईट नाही. इथे पण नाही आहे, तोंडीमध्ये पण लाईट नाही. त्याच्यामुळं त्या साईडला जरी गेलो तरी कुठंच नाही भेटणार. त्याच्यामुळं अरे काय आहे प्लॅन ड्रॉप. आता प्लॅन ड्रॉप. अरे ठोकतच काय रे. आता बघितलं सूर्योदय पूर्ण मस्त वाटत ना एकदम बघायला. पूर्ण ऑरेंज झालंय. त्यामुळे आता जायचं झाला टाइम झाला 6 वाजता ते. आणि इथून बघा आता जवळ जर एवढं वाटत नाही, पण लांबून आहे ना स्कायचं रिफ्लेक्शन पूर्ण दिसत. आता इथून ग्रीन वाटतं एकदम आणि पूर्ण ब्लर झालंय. समोर बघितलं थोडे शेड्स दिसतात बघा 3 कलर मध्ये. आणि आपण त्या साईडला लोकेशनला गेलो होतो शूटला. एकदम ग्रीन पाणी दिसतंय इथे जवळ. लांबून ब्ल्यू दिसतंय कारण ती स्कायची शेड उठते पूर्ण याच्यामध्ये. हे बघा आता आलो क्लासवरून. आणि हा आहे ना ह्याचा प्रॉपर वर्क होते कारण हा जो आपण नवीन मागवलेला ना तो होता. कारण आधी तर मी ह्याच्यामध्ये गोप्रोमध्ये फोटो चेक केला, आवाज तर येतोय. नंतर पीसीवर लावलं तर कळेलच.
आणि हा आपला इकडे हा जुनावाला आहे, तो आता आज परत लावून ठेवतोय, ह्याला पॅक करून टाकतोय, कारण ते जायचं असेल तर तो स्पेअर मध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही. तर गेलो, लाईट गेली होती, लाईट कधी जवळपास 6-6:30 आली, सकाळी गेली ती, मला वाटतं तिकडे लाईट असेल, तिकडून लाईट नव्हती, त्याच्यामुळे वॉशिंगचं काम राहतं, ते उद्याच करू. बाकी आता क्लासवरून आलो तिथपर्यंत व्हिडिओ बघितलात, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.